कप्पे येतात. 10 बाय 10चे आणि साधारण किती गांडूळ लागले या सगळ्याला? त्यावेळेस साधारणतः 150 किलो गांडूळ टाकले सुरुवातीला. एक 8-10 लाखापर्यंत गेलं आपल्याला. 8 ते 10 लाख रुपये हो. सगळं शेड आणि हे हौद बांधले. हो. आणि ह्या व्यवसायाकडे कसे वळालात तुम्ही? 2018 साली काय हे? वर्मी वॉश आहे, लिक्विड हे liquid. गांडुळापासून निघलेलं लिक्विड आहे. हम्म. हो प्युअर आहे. अच्छा, हे कुठून आलंय आता? हे आपल्या वर्मी पासून तयार झालेलं आहे. हा पाईप आहे ना? हो, पाईप आहे हा, इथून घातलेला आहे. ह्याच्यात वर्मी वगैरे आहेत सगळे. ह्याच्यात हवाई वर्मी यांची निघलेलं वाश आहे. कंपोस्ट खत सुद्धा तयार झालेलं आहे. आता हे किती इंच येतं? हे साधारणतः 3 कप्पे बनवले ते आपण. आणि कितीचे ते? एका वेळेस एका 2.5 टन खत बसतो सर. बरं. हो 2.5 टन एका याच्यात? हो 2.5 टन खत बसतो. आणि हे जे मटेरियल आणले याच्यात त्याच्यामध्ये काय काय आहे? रॉ मटेरियल, पाला पाचोळा, सेंद्रिय खत हा. आणि शेतापासून निघलेलं रॉ मटेरियल. शेतामधले हो, मला निघाले. त्याच्यात ऊसाची पाचट पण हो, दिसते. ऊसाची पाचट आहे, पाला आहे, पाचोळा आहे. शेतापासून निघलेलं रॉ म्हणजे मटेरियल. आपला बाहेर निघालेला कचरा सुद्धा आपण टाकू शकतो. हो टाकू शकतो, काही अडचण नाही. म्हणजे जे तुमच्या आता इथे झाड दिसायत भरपूर. हो, झाडाचा पाला पाचोळा किंवा तुमचं टमाट्याचं ज्यावेळेस शिल्लक राहिलेलं मटेरियल हा हे सगळे खाऊन टाकतात ते. बरोबर. आपण जे साफसफाई करतो हो हो शेताची, हो. जेवढं हे करेल सगळ्याच्यामध्ये. तेवढं ती पूर्ण खाऊन टाकून का नाही त्याचा असा खत तयार होतो. पूर्णपणे असा खत तयार होतो त्याचा खाऊन पाला वगैरे पासून. आता याच्यात जे आहे आता हो. 3 कप्पे दिसायचे, किती बाय कितीचे आहेत म्हणलात तुम्ही? असं 10 बाय 10 3 कप्पे येतात. 10 बाय 10चे आणि साधारण किती गांडूळ लागले या सगळ्याला? त्यावेळेस साधारणतः 150 किलो गांडूळ टाकले सुरुवातीला. ज्यावेळेस बरं. बाहेरून घेतले होते का त्यावेळेस 150 किलो टाकले होते. आणि नंतर काय केले, टप्प्याटप्प्यानं आमचीच उत्पत्ती भरपूर व्हायला लागली. 150 किलो का 1.5 किलो? 150 किलो पहिल्यांदा सुरुवात. 150 किलो. हो आता साधारण हे जे 3 आहेत हो. ह्याच्यामध्ये किती असतील साधारण? आता साधारणतः कमीत कमी 400-500 किलो गांडूळ ऑलरेडी असतील खाली. याच्यामध्ये हो 400-500 असतील, किलो. हो. कारण का कंटिन्यू विक्री पण चालू आहे त्याच्यातनं. जसं आपल्याला वाटेल गिराईक आलं का आपण देतो पण. म्हणजे तुम्ही आता खत पण विकता? हो, खत विकतो, वर्मी लिक्विड निघलेलं हा. ते पण विकतो आणि गांडूळ पण विक्री करतो आपण. गांडूळ पण विक्री करता? हो. गांडूळ कशा विकता? गांडूळ साधारण मार्केटमध्ये 200 ते 300 दरम्यान रेंज चालू आहे. किलो? हो किलो. किलोला. जसं ज्याला म्हणजे आपण जसं गावल तसं आपण विकून टाकतो. बरं बरं. हो. आणि खताला कशी मागणी आहे? खत 40-50 रुपये किलो पर्यंत आहे. 40-50 रुपये हो. किलो. जास्त मटेरियल जर मागितलं तर आपण 1000 रुपये बॅग 50 किलोची देऊन टाकतो. आणि जे आपण लिक्विड म्हणलं होतं, हो, हो. लिक्विड कसं असतं? 15 रुपये लिटर देतो आपण. 15 रुपये लिटर. हो. साधारण किती लिटर निघतं तुमचं जर जसं आपल्याला पाहिजे महिन्याचा अंदाजा? साधारणतः आपण 400 ते 500 लिटर काढतो की. बरं. हो. जसं मागणी किंवा आपल्याला लागेल तसंच आपण काढतो. असं का? काढून ठेवत नाहीत का तुम्ही? स्टॉक करतो की, मागणी झाल्यानंतर स्टॉक करतोच की. आता हे जे लिक्विड निघाले, हो. हे लिक्विड म्हणजे इथून जे आहे पाणी टाकलेलं हो, तेच पाणी निचरा होऊन ते पूर्णपणे स्वच्छ धुवून तिकडे येते ती. स्वच्छ धुवून निघतं. हो ह्याच्यामध्ये काही बसवलंय का बरं ते पाणी तिकडे खाली जाण्यासाठी? हो आहे की, खाली बसवलेलं आहे. नाही नाही, म्हणजे जाळी बसवली असेल ते हा. होऊ नये म्हणून, त्या खराब होऊ नये. पाईपला तोंड वर करून जाळी वगैरे असं फिल्ट्रेशन होऊन जातं पण ते. तिकडून ओढून घेण्यासाठी कसं काही नाही ना पलीकडे? नाही नाही, ओढून घेण्यासाठी काय नाही. खर्च ऑलरेडी किती आला आपण होता? असं हे केलेलं आहे, स्लोप देऊन का नाही हे हो केलेलं आहे. हो, स्लोप दिलेला आहे. हम्म. आणि खर्च किती आला होता साधारण सगळ्याला? त्यावेळेस शेड ही सगळं एक 8-10 लाखापर्यंत गेलं आपल्याला. 8 ते 10 लाख रुपये. हो. सगळं शेड आणि हे हौद बांधले. हो हौद बांधलेलं आहे ते सगळं. आता कचरा तर हे तुमच्या घरचाच असणार हो, आहे. कचरा शेणखत वगैरे त्यावेळेस सुरुवातीला काय केलं आपण गाईचं हे सगळं मटेरियल आपल्या घरचं असल्यामुळं कमी ह्यात झालं आपलं ते. बरोबर. हो. आता मग वार्षिक उत्पन्न किती येत आहे? वार्षिक आता 10 ते 12 लाखापर्यंत जाते की. 10 ते हो, 12 जाते. लाख रुपये हो, आरामशीर जाते. उत्पन्न तुम्ही शेताला वापरता स्वतः? हो, स्वतःला वापरतो. बरं. हो. आणि म्हणजे 10 ते 12 लाख रुपये टर्नओव्हर म्हणजे शेताचं वापरलेलं हे धरून ते शेताचं पण आपण धरलंच पाहिजे, कारण तुम्ही हो. शेतात तुम्ही जर स्वतः नाही केलं तर बाहेरून तरी आणावं लागेल की हो तुम्हाला. बरोबर आहे की. हो त्यामुळे ते पण धरायलाच पाहिजे, करेक्ट. कारण तुमचा तो खर्च वाचला. हो हो.
आणि पिकही अतिशय उत्तम दर्जेदार क्वालिटीची येते. हो ना, सेंद्रिय खत म्हणलं सेंद्रिय ना खताचं आता असलं. खाण्यासाठी पण ते खाण्याचं हो. योग्य असतात ना. हो हो हो. बाकीचे जे आहेत सगळे लिक्विड पासून किंवा रासायनिक खत आहे ना, आता ऑलरेडी आपण पण काय केले, पूर्णपणे रासायनिक जवळजवळ 70% बंद केलेलं आहे. बंद केलंय. बंद केलेलं आहे. सेंद्रियकडे पूर्णपणे सगळं ते चालेल. सगळ्यांची गरज आहे हो साधारण. आणि हे उत्पत्ती याच्यात वाढत जाते. हो वाढत जाते. याच्यात- त्यांच्या याच्यात. प्रजाती वाढतील ना. ओके ओके. हो. म्हणजे आता तुम्हाला दुसरीकडून काही आणायची गरज काहीच नाही. ऑलरेडी मी आपणच विक्री करू शकतो त्याची. आणि आपण जे कुक्कुटपालन वगैरे करतो त्याची काही भीतीच नाही. नाही नाही काहीच नाही. रोगराई यायची, नाही, मरण नाही. यायची वगैरे. फक्त ह्याला कसं आहे, युरिया फक्त कोणी मारू नये. याच्यावर मारून नाही ना. हा. युरिया मारला तर काय होतं, म्हणजे कोणी जर चुकून- रागानं किंवा असं हा. मारलं तर. जर युरिया मारला तर ते फास्ट मरते. ओके ओके. पूर्ण वर्मी मरूनच पडते ते, मृत्युमुखी हा, पडते. शेवटी ते किटाणू आहेत, त्याच्यावर ते हो औषध मारलं म्हणजे हा हा थोडी काळजी घ्यावी लागते. हो ती काळजी कंटिन्यू घ्यावी लागते. ओके ओके. फक्त आता त्याच्यावर पाणी टाकता तुम्ही. हो पाणी रॉ मटेरियल आपल्याला मिळेल. टमाटा खराब झाला शेतातला. हा, हे आता शेतामध्ये हो. आता तुमची स्वतःची शेती असल्यामुळे तुमच्याकडे ते हो सगळे मटेरियल अवेलेबलच आहे. हो. आणि ह्या व्यवसायाकडे कसे वळालात तुम्ही? 2018 साली एक ठिकाणी आम्ही गेलतो पाहायला. तिथून बघितल्यानंतर आम्हाला ते योग्य वाटलं. तिथून सुरुवात झालेली आहे. 2018 पासून. हो 18 पासून तेव्हा तुम्हाला वाटलं करावं? करावं वाटलं होतं, पण योग्य पर्याय निवडच तर वेळ गेला. तर 2 वर्ष बरोबर. 3 वर्ष गेली. पण मला सांगा, आता हे तुम्ही स्वतःच्या शेतासाठी म्हणून केलं होतं का बिझनेस करायचा म्हणून केलं होतं? सुरुवातीला स्वतः शेतासाठी केली होती. बरोबर. सुरुवात स्वतःच्या तुम्हाला लागणार म्हणूनच केली हो. होती. मी आता तरकारी वगैरे करतो बरं का, वांगी, खरबूज, टोमॅटो सगळं करतो. पहिल्यांदा स्वतः वापर करतो, त्यानंतरच म्हणजे इतरांना विक्री करतो. जो शिल्लक राहील तो मटेरियल विक्री करतो. म्हणजे अगोदर स्वतःसाठी केलं होतं, स्वतः स्वतःसाठी. शेतीसाठी. हो पण स्वतः आता ऑटोमॅटिक बिझनेस पण करायला लागला. ऑटोमॅटिक ती सुरुवातच झाली ना. ओके. कारण का मटेरियल तेवढी शिल्लक राहते ती. हा. हो. त्याला ठेवून पण काय करता नाही बरं, करता येत बरं, ना. बरं, बरं. मागणी कशी आहे त्याला? हो मागणी चांगली आहे. प्रतिसाद चांगला आहे. शेतकरी येऊन नेतात तुमच्याकडे? बरोबर. प्रतिसाद चांगला आहे. विक्री आपण करतो जाऊन. खूप छान आहे, मस्त तुमचं आवडलंय. छोटी जागा पण जास्त वाटत नाही मला. आता काय 30x10. हो आता ही जर पाहिलं, आता आपण हा सगळा सेट जो बघतोय 30x10 आहे मला वाटतं. हो 30x10 आहे. 30x10 आहे. वर हो. उन्हाळ्यात वगैरे काही परिणाम होतो काय उन्हाळ्याचा वगैरे आपण काय करतो, शेडनेट मारतो ना वरून. बरं. हो जास्त जर हिट वाटायला लागली तर शेडनेट मारतो, उष्णता रोधक होण्यासाठी. बरं बरं. त्यांना हो. उष्णता. जास्त उष्णता हे होते ना, बरोबर. कारण का पत्रेज हिट होते. बरं. हो. आणि मग उन्हाळ्यात पाणी पण जास्त सोडावं हो, पाणी लागतं जास्त वगैरे. सोडावं लागते. एक साधारणतः 2 ते 3 दिवसानंतर आम्ही त्याला वलावा देतो. बरोबर. हे खोल किती आहे साधारण? साधारणतः आता 3 फूट आपण केले, पण ह्याची जरा उंची थोडी कमी पाहिजे होती. बरोबर. हो. ह्याला आपण काय केले, सुरुवातीला आपल्याला तेवढा अनुभव नसल्यामुळे 3 फुटाची हाईट केली आपण. आता हे पूर्ण 3 फूट खोली आहे. हो, त्याच्यातलं 3 मला वाटतं 1 फूट खाली रिकामी 2 हो. फूट भरलेलं आहे. जास्त जर फुल भरले का तर आतल्या त्या ऑक्सिजनची कमतरता पडते त्या वर्मीला. ओके ओके. त्यामुळे आपण त्याला थोडं कमीच भरतो. म्हणजे काळजी जर घ्यायची असेल तर काय घ्यावं आहे? समजा हे करण्यासाठी काळजी काय घ्यावं लागते त्यांची? काळजी फक्त एकच, फक्त कोणी औषध वगैरे मारू नये. औषध मारू नये. हो एवढीच. आणि वेळेवर 2 ते 3 दिवसानंतर एकदा पाणी त्याच्यानंतर एक वलावा देणे. एवढीच काळजी घ्यावं लागणार. सर ओके, धन्यवाद. धन्यवाद.